मित्रांनो, येणाऱ्या काळात आपल्याला जगातील सर्वात उंच शिखर म्हणजेच माउंट एव्हरेस्टला क्लाइंब करायचं आहे आणि याचीच प्रॅक्टिस म्हणून आपण जाणार होतो नॉर्थमधल्या 6000 मीटरच्या पीकवर, जिथे जीवनाचा सगळ्यात मोठा धडा शिकायला मिळणार होता। स्वागत आहे माउंट एव्हरेस्ट जर्नीच्या नवीन एक्सपिडिशनमध्ये। 4900 की हाइट पे पहुंच चुके हैं। अभी हेडेक है, सिर दर्द हो रहा है, बॉडी टायर्ड फील कर रही है और ब्रीदिंग में थोड़ा सा इशू आ रहे हैं कि थोड़ा सा ब्रीदिंग है वो कम हो पा रही है। माउंट युनम एक्सपिडिशनचा एक्सपिरियन्स आपण सिरीजच्या स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्यामध्ये या सिरीजच्या पार्ट 1 मध्ये आपण मनालीपर्यंत कशा पद्धतीने येऊन पोहोचलो आणि इथे आल्यानंतर बॉडी ॲक्लेमटायझेशन प्रोसेस करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी कॅमेऱ्यात कैद केलो हे आपण पार्ट 1 मध्ये दाखवलो। ये अखरोट है, यहाँ ये अखरोट के पेड़, इस साइड और दिखाना भैया। ये एप्पल, अभी एप्पल लगे नहीं है, 1 महीना और लगेगा, उसके बाद एप्पल। आप ये देखो, ये सारे अखरोट लगे हुए हैं अभी। वो आप सामने देख रहे हैं एक वाटरफॉल, बिल्कुल सामने देखिए, एक बहुत अच्छा वाटरफॉल है। या सिरीजचा पार्ट 1 नक्कीच बघा, जेणेकरून येणाऱ्या सिरीजला तुम्ही इझिली कनेक्ट करू शकणार, ज्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलो आहो। गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे माउंट युनम पीकच्या 3ऱ्या दिवसामध्ये। आजचा आपला टार्गेट असणार आहे अटल टनलला क्रॉस करून आपल्या बेस कॅम्पपर्यंत पोहोचण्याचा, आणि एकदा जसं आपण बेस कॅम्पपर्यंत पोहोचू त्याच्यानंतर आजचा दिवस आपल्याला तिथं स्टे करायचा आहे। पण तिथं जातपर्यंत आपल्याला जवळपास 5-6 तास लागेल आणि हळूहळू पाठीमागचं जे वातावरण आहे ते पूर्णपणे चेंज होऊन राहिलं आहे। सो बघू समोरचा एक्सपिडिशन कसा होणार, का होणार, पण येणारे 6-7 दिवस पूर्ण असे बेकार असणार आहे ॲटमॉस्फिअरसाठी। सो आपल्याला बहुत जास्त चॅलेंजेस येणार आहे पीक क्लाइंब करत असताना। आपला आजचा टार्गेट होता भरतपूर टेंट कॉलनी। मनालीपासून सुरू झालेल्या प्रवासात सर्वात अगोदर आपल्याला मनालीच्या जवळ असलेला अटल टनलला पार करून समोर जायचे होते। टनल तर सुरक्षित पार झाला, पण टनल पार होताच काहींची तब्येत बिघडायला सुरुवात झाली। आज आपल्यासोबत एक छोटी टिल्लू होती, जिला मोशन सिकनेस असल्या कारण राहू वॉमिटिंग सारखं वाटत होतं। कर कर कर, तेरे पास एक सीट खाली है ना? क्या हुआ? एक जन को इधर आ जाओ ना, तो उसको मैं। प्रत्येक व्यक्ती होऊ शकेल तेवढं टिल्लूची काळजी घेण्याचा प्रयत्न करत होते। हो, काळजी घ्या। लहान टिल्लीची तब्येत आतापासूनच बिघडली आहे आणि वॉमिट होऊन राहिली, श्वास घ्यायसाठी थोडा त्रास होत आहे तिला। तर येणारा एक्सपिडिशन थोडासा त्रासदायक ठरू शकते मे बी तिच्यासाठी। बघू, सगळं होपफुली चांगलं झालं पाहिजे, एकदम बेस्ट। सध्या तिची काळजी घेणं सुरू आहे आता। ज्या रस्त्यावरून आपण समोर चाललो होतो हा रस्ता लद्दाखकडे जाणारा हायवे होता, जिथे आजूबाजूला कंप्लीट लँडस्लाइड वाले नजारे पाहायला मिळत होते। या रस्त्याच्या एका बाजूला लूज माती आणि कंटिन्युअस लँडस्लाइड वाला डोंगर पाहायला मिळत होता, तर दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि खडखड वाहणारी नदी होती। आपण सुरक्षित त्या डेंजरवाल्या रस्त्याला पार करून समोर जातच होतो की तितक्यातच अचानक वातावरण बदलला आणि जोराचा पाऊस सुरू झाला। कंटिन्यू पाऊस येऊन राहिला आहे, 5-6 दिवस हे कंटिन्यू असाच राहणार आहे पाऊस। सो या पावसामध्ये क्लाइंब करणं थोडं डिफिकल्ट जाईल। होप करतो का येणारे दिवस चांगले गेले पाहिजे। तर पाऊस थोड्या वेळात थोडासा पाऊस उघडला आणि आजूबाजूचा सुंदर माउंटेनवाला नजारा पाहायला मिळाला।
आपण या सुंदर नजारांचा मनसोक्त आनंद घेत समोर जातच होतो की तितक्यातच बॉर्डरवरून एक वाईट बातमी आपल्या समोर आली. रस्त्यावरून समोर जात असताना बहुत जास्त स्नो पडला आहे. वेदर पूर्ण खराब झाला होता. सकाळपासून इकडे पाऊस होता आणि वरच्या बाजूला पूर्ण स्नो पडला. याच्या कारण समोर गाड्या नाही जाऊ देत आहेत. तर एक दिवस आपल्याला इथंच थांबायचं आहे. तर म्हणून आपण बघू, आता रिटर्न जाऊ आणि जिस्पामध्ये थांबण्याचा प्रयत्न करू. पण हा जाम बघा एकदा, इकडे लंब्या लाईन, इकडे पुऱ्या लंब्या लाईन, दूर दूरपर्यंत 7-8 किलोमीटरपर्यंत लंबी लाईन लागली आहे. तर आता आपण इथून रिटर्न जाऊ आणि तिकडे थांबण्याचा प्रयत्न करू. तर एक दिवस आपण एक्स्ट्रा ठेवलाच होता, सो एक दिवस आपला इथं थांबण्यात जाणार आहे. जे आपण बेसवर जाऊन थांबणार होतो आपण आता इथंच थांबणार आहोत. मनोज भाई, आपने स्किल यूज करो. चलो भाई जी चलो. हे वाईट न्यूज ऐकताच ग्रुपमधील व्यक्ती नाराज होऊन स्वतःच्या स्किलचा उपयोग करू लागले आणि तावातावात रिटर्न जाण्यासाठी रस्त्याची पूर्ण ट्रॉफिकच बाजूला करून टाकली. 150 रुपये दिया चलो, चलो. आ गए हमारे भैया. एका ठिकाणी येऊन आपण थांबलो. आज रात्र आपण याच ठिकाणी थांबणार आहोत आणि पाठीमागा जो एक डोंगर दिसून राहिला इथं ॲक्लिमेटायझेशन वॉक किंवा हाईकसाठी आपल्याला आता नेलं जाणार. पाठीमागं बहुत जबरदस्त असा व्ह्यू आहे, पण पाणी तेवढं काही खास नाही. माउंट युनम पीक 6111 मीटर उंच आहे. जशी जशी डोंगराची हाईट वाढते तसा तसा ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर कमी होत जाते. त्याचबरोबर वातावरणातील हवा थीन होत जाते, ज्या कारण कमी एअर प्रेशर कारण शरीरात कमी ऑक्सिजन पुरवठा मिळतो. या कमी ऑक्सिजन सोबत बॉडी चांगली वर्क करायची असेल तर बॉडी ॲक्लिमेटायझेशन होणं खूप गरजेचं असते. तर मित्रांनो, आपण जिस्पामध्ये थांबलो होतो आणि हाईट ॲक्लिमेटायझेशनसाठी आपण इकडे आलो सध्या. ना वो गुजराती रहेंगे ना मराठी रहेंगे, उनका भेसड कर देंगे. पुरा मराठीची तहस नहस करून टाकले. मराठी शिकवायला गेलो. छत्रपती शिवाजी उड्डयन पूल आहे. असा रोडच्या मधात आपण थांबलो आणि या जागेवरून एक समोर स्टॉप दिसत आहे. तर हाईट गेन करण्यासाठी किंवा बॉडी ॲक्लिमेटायझेशनसाठी आपण इथून असं वर जाऊ, तिथपर्यंत जाऊ जिथपर्यंत झाडाची एक लाईन दिसत आहे. त्याला ट्री लाईन म्हटलं जाते. आपण तिथपर्यंत जाणार आहोत, त्या ट्री लाईनपर्यंत, आणि तिथून मग रिटर्न येऊ. ओके. ॲक्लिमेटायझेशनसाठी ज्या डोंगराची आपण निवड केलो होतो तो सुरुवातीपासून खूप सोपी आणि सुंदर दिसत होता, पण ओरिजिनल मजा तर समोर येणार होती. हेलो दोस्तों, जैसे कि तहसील भाऊ ने बताया था कि हम यानम के एक्सपेडिशन के लिए जा रहे थे, तो आज हमारा यानम एक्सपेडिशन का दूसरा दिन था. दूसरे दिन हमें जाके बेस कैंप पे स्टे करना था, रुकना था. लेकिन यहाँ जैसे ये एक मनाली से जब हम बेस कैंप के लिए जाते हैं, यानम के बेस कैंप के लिए यूनम के, तो रास्ते में एक जगह आती है जिप्सा. तो यहाँ जिप्सा में आज हमें रुकना पड़ा. रुकने का क्या कारण रहा कि बाराचला रास्ते में एक जगह आती है, तो उससे होके हमें जाना पड़ता है. तो वहाँ कल रात को बहुत ज़्यादा हैवी स्नोफॉल हुआ. तो हैवी स्नोफॉल की वजह से क्या हुआ, वहाँ ब्लॉकेज हो चुका है. तो फिर क्या किया कि पुलिस ने यहीं सभी व्हीकल को जिप्सा के पास रोक लिया. तो आज हमें जहाँ बेस कैंप जाना था वो बेस कैंप ना जाके हमें आज जिप्सा में ही स्टे करना पड़ रहा है. और कल मॉर्निंग में हम देखते हैं कि अगर बाराचला खुलता है तो हम कल मॉर्निंग में हम बेस कैंप के लिए जाएंगे. तो मैं सभी जो हमारे दर्शक हैं उनको ये बात बताना चाहता हूँ कि जो पर्वतारोहण है या माउंटेनियरिंग है उसमें हमें बड़ा पेशेंस के साथ काम करना होता है. कि यहाँ क्योंकि पहाड़ों में वेदर है वो अनप्रिडिक्टेड है, अचानक से चेंज होता है. स्नोफॉल हो जाती है, कभी रेन फॉल हो जाती है, कभी ब्लॉकेज आ जाता है. तो जैसे अभी हमारे एक आया कि स्नोफॉल होगी तो रास्ता ब्लॉक होगा, तो हमें हमारा प्लान है वो टोटली चेंज करना पड़ेगा. आज हमें जहाँ हमने हमारी इटनरी में प्लान में नहीं था रुकना, लेकिन हम यहाँ जिप्सा में रुक रहे हैं. कल मॉर्निंग में बाराचला खुल गया तो जा पाएंगे. तो जितने भी हमारे माउंटेनियर हैं, जितने भी हमारे ट्रैकर्स हैं, उनको यही कहना चाहता हूँ कि बड़ा पेशेंस के साथ काम करें. ॲक्लिमेटायझेशन प्रोसेस म्हणजे ज्या प्रोसेसद्वारे आपलं शरीर हाईट, टेम्परेचर किंवा ह्युमिडिटी अशा वातावरणातील बदलांशी जुळून घेणे, यालाच म्हणतात ॲक्लिमेटायझेशन.
आणि तेच करण्यासाठी आपण इथे चाललो होतो. ऑलमोस्ट 400 मीटर आपण वर चढत आलो. 400 मीटर असं चालणार नाही. वर्टिकल हाईट 400 मीटर म्हणजे ते उभी हाईट 400 मीटर करण्यासाठी हॉरिझॉन्टल आपल्याला 3-4 किलोमीटर चालावं लागते. या स्लोपवर आपण 3-4 किलोमीटर चालत आहोत मगांपासून. दम लागत आहे. जसा जसा वर जाता श्वास फुगत आहे, दम लागत आहे. पण याच प्रोसेसला ॲक्लिमेटायझेशन प्रोसेस म्हटलं जाईल. आपल्याला वर हाईटवर जायचं आहे, हाईट गेन करायची आहे, न तिथून खाली जायचं आहे कमी हाईटवर, न तिथं जाऊन झोपायचं आहे. या प्रोसेसला म्हटलं जाते ॲक्लिमेटायझेशन प्रोसेस. आणि हे हर माउंटेनमध्ये बहुत इम्पॉर्टंट अशी प्रोसेस आहे जर तुम्हाला माउंटेनमध्ये फिट राहायचं आहे तर. सुरुवातीला हा माउंटेन तर एकदम सोपी आणि सुंदर वाटत होता, पण समोर जात असताना सगळ्यांचीच हवा टाईट झाली होती. हम कितना हाइट गेन कर ले होंगे अभी तक? 2000 मीटर. 2000. ऐसा करते करते ना अपने एवरेस्ट के बेस कैंप तक पहुंच जाए. आपण माउंटेनचा शेवटचा टप्पा गाठणारच होतो की तितक्यातच संपूर्ण वातावरण बदलला आणि हलका हलका पाऊस सुरू झाला. समोर मोसम खराब होत चालला आहे म्हणून आपण समोर न जाता रिटर्न जायचा डिसिजन घेत आहोत. कारण की जसा जसा समोर जाऊ हे बघा पाऊस येत आहे, हे दिसत आहे. ओलं होतं आपण न, जर आता आपण ओलं झालो तर आपली तब्येत बिघडू शकते, म्हणून आपण रिटर्न जायचा डिसिजन घेत आहोत. मोठ्या घाई गडबडीत प्रत्येक व्यक्ती पटापट खाली उतरू लागले. यस, चलो भाई चलो. अरे रुक रे, कल का लड़का धीरे धीरे चल रहा है, जल्दी आगा. स्पीड मध्ये खाली उतरणं या भाऊला थोडं महागात पडणार होता. मोसम खराब झाला होता, आपण खाली गेलो आणि मोसम इकडचा पुरा क्लिअर झाला म्हणून पुन्हा रिटर्न आलो ना पुन्हा वर चाललो. या जागेवरचं ॲटमॉस्फिअर पूर्ण अनप्रेडिक्टेबल आहे, कधी काही होते. तर आता आपण चाललो वर. जेवढ्या स्पीडने हा भाऊ धावत खाली गेला तेवढ्या स्लो आणि धापा टाकत हा भाऊ वर येताना दिसत होता. हेलो फ्रेंड्स, मैंने अभी आप लोगों को एक समझाने के लिए एक एक्सरसाइज की थी कि जैसे वेदर चेंज हुआ हम डिसेंट किए, मैं नीचे भाग के गया, फिर लेकिन जैसे ही वेदर दोबारा चेंज हुआ हमने दोबारा प्लान चेंज करके ऊपर चढ़ाई शुरू की. तो मैं आपको ये बताना चाहता हूँ कि माउंटेन में जोश नहीं, होश से काम लेना है. आपको एकदम से ना भागे चढ़ना है ना भागे उतरना है. उतरोगे आपके हार्ट पे उसका प्रेशर पड़ेगा, ब्लड का प्रेशर पड़ेगा और उससे आपको ब्रीदिंग में भी दिक्कत होगी, आपकी बॉडी भी टायर्ड होगी और आप मतलब आपको चलने में काफ़ी दिक्कतें आएंगी. तो आप पहाड़ों में ज़्यादा जल्दबाजी ना करें, दौड़ने की कोई ज़रूरत नहीं है. धीरे धीरे आराम आराम से पोले पोले चलें. थैंक यू. एवढं बोलून भाऊने स्वतःला कव्हर तर केला, पण समोर जात असताना भाऊच्या शरीरातून पूर्ण आत्माच बाहेर निघाली होती. समोर जो बर्फ दिसत आहे तो आपला टार्गेट आहे, तिथपर्यंत जायचं आहे. जवळपास 700 मीटर हाईट गेन होईल आपली आत्ता. हो बस झाला पोचत असा. आवाज पण कमी निघत आहे आणि श्वास पण बहुत जास्त फुगत आहे. ऑक्सिजन वर चाललो ना, ऑक्सिजन इनटेक कमी होत आहे का काय, आणि हार्टबीट पूर्ण असं ऐकू येत आहे, थक 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 थक. पायाची स्पीड पण एकदम स्लो झाली आहे. आणि अशा प्रकारे सगळे लोक थकत थकत धापा टाकत शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचले. चलते रहो 1 मिनट के लिए.
फायनली आपण या जागेवर येऊन पोहोचलो. इथं बाजूलाच आपल्याला असा आईस दिसून राहिलेला आहे. बहुत मोठा असा आईसची लेअर आहे. पूर्ण वरपासून पूर्ण असा खालपर्यंत आईसची लेअर आहे. या पॉइंट पर्यंत आपण येऊन आपला ॲक्लिमॅटायझेशन वॉक जो होता तो संपवला आहे. जवळपास अर्धा तास इथं बसलो, बॉडी एक नंबर रिलॅक्स केलो आणि आता आपण खाली जाणार आहोत. खाली जाऊ आणि काहीतरी खाऊ. माउंटेनमध्ये होऊ शकेल तेवढा जास्तीत जास्त खायचं आहे, होऊ शकेल तेवढं जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे आणि होऊ शकेल तेवढा जास्तीत जास्त रेस्ट करायचं आहे आणि ॲक्लिमॅटायझेशन हाईक करायची आहे. तेव्हा जाऊन बॉडी आपली एकदम परफेक्ट होते. कारण वाढत्या हाईटसोबत आपल्या बॉडीमध्ये बहुत सारे चेंजेस होते आणि या चेंजेसला ओव्हरकम करायचं असेल ना, बॉडी आपली सर्वाईव्ह करायची असेल तर या सगळ्या स्टेप आपल्याला फॉलो करावं लागते. सो आता इथून निघू आपण खाली पटकन. ॲक्लिमॅटायझेशन हाईक कंप्लीट तर झाली होती, पण आता रिटर्न जाताना सगळ्यांनी एक चॅलेंज ॲक्सेप्ट केला. ते म्हणजे या बर्फावरून खाली उतरण्याचं चॅलेंज. इथून खाली उतरताना स्लिप होण्याची खूप जास्त भीती होती. मनोज भैया ये बड़े गंदे तरीके से गिरे. वर तर आपण चढलो, पण खाली उतरताना थोडा त्रास होऊन राहिलाय. म्हणजे हे जे दगड आहे इथून चालताना पाय तर स्लिप होऊनच राहिलाय, पण हे जे स्लोप्स आहे, हा जो आईस आहे, इथून तर अजून जास्त स्लिप होऊन राहिलाय. आईसवरून खाली उतरताना स्केटिंगची नवीन टेक्निक शिकायला मिळाली. खाली उतरताना थोडासा चॅलेंज आहे. बहुत स्पीड मध्ये जायचं हो. जसा जसा खाली चाललो स्पीड वाढत चालली आहे, थांबत बी ना. अरे 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 ओ ओ जास्त लागली नाही, सगळं ओके. मी कुठं पडलो. अरे 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 ओ भाऊ, नवीन टेक्निक. हाँ परफेक्ट. जाओ जाओ जाओ, बस जाते रहो जाते रहो. जाते रहो. फायनली आपण येऊन पोहोचलो या जागेवर. आता जाऊ आपल्या. अरे काय आहे? अरे दूर रखो नाही. क्या है ये? अरे ये बैग अटक गया है. अरे क्या है? दये दूर रखो. ये क्या आहे? आपल्यासोबत दोन व्यक्ती नाही आलेत. आपली बिचारी फॅमिली जे आहेत, सचिन दादा आणि गृहिता, त्यांची थोडीशी तब्येत बिघडली आहे. सो त्यांनी पूर्ण पॅक करून बसले आहेत. आता आपण त्यांचं थोडं विचारपूस करूया, तब्येत कशी आहे. वेलकम बैक गाइस. ओ हॅलो हॅलो. मस्त रहा, खतरनाक, मजा आ गया, एक नंबर. तब्येतीत बिघाड झाल्या कारण दोन व्यक्ती आपल्या ॲक्लिमॅटायझेशन हाईकला जॉईन नाही करू शकले. हेलो, कैसे हो? ठीक हो? एकदम फर्स्ट बढ़िया. जबरदस्त. क्लास एकदम. ठीक लग रहा है? कान वगैरह थोड़ा खुल के रखना चाहिए. और अभी इधर बाहर बैठे कोई नहीं अंदर होता, कान को खुले रखना. अंदर जाएंगे. काय म्हणायचं आहे? कुछ बोलना चाहोगे? नहीं. बहुत ठंडी है. सीधा नहीं. आप कुछ कहना चाहोगे? कुछ भी नहीं. आणि अशा प्रकारे खराब वातावरणासोबत आपला अजून एक दिवस पार झाला. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे माउंट युनम एक्सपिडिशनच्या डे 4 मध्ये. आज आपण उठलो या जबरदस्त जिस्पामधून. वातावरण पूर्ण क्लिअर झालं आहे, पाऊस अजिबात नाही आहे, पण जो जाम आहे, मे बी तुम्हा लोकांना दिसत नसणार, पण तो जाम आहे तिकडे. पूर्ण ट्रकची लाईन अशी जवळपास 3 ते 4 किलोमीटरची लंबी लंबी लाईन आहे. लेकिन एक बात अच्छा है, भगवान ने सुन लिया है और वेदर क्लियर कर दिया है. हम लोग बहुत प्रे कर रहे थे कल कि भगवान यार प्लीज़ प्लीज़ वेदर क्लियर कर दो. और सुबह देखो पूरा एकदम क्लियर मौसम. आज जाएंगे बारलाचा पास क्रॉस करेंगे, भरतपुर जाएंगे और चढ़ेंगे यूनम. ये बस बहुत ठंड लग रही है सुबह सुबह उठ के. अब मस्त से चाय बिस्किट एंजॉय करेंगे और निकलेंगे. सगळे लोक एक्सायटेड आहे. बस एकदा हे जी गर्दी आहे, जी थांबवली आहे, हा पास ओपन झाला पाहिजे ना, आपल्या गाड्या समोर जाऊ दिल्या पाहिजे, तेव्हा जाऊन आपला एक्सपिडिशन कंप्लीट होऊ शकणार. रिकी भाऊला विचारू समोरचा काय अपडेट आहे. गुड मॉर्निंग भैया. गुड मॉर्निंग जी, गुड मॉर्निंग. नींद आई बढ़िया? यहाँ से एक नंबर. तो यहाँ कुछ अपडेट आया है अभी? हाँ, रोड खुल गया है. बस अब 7 बजे से छोड़ना स्टार्ट कर देंगे. ओके. पर हमें जल्दी निकलना पड़ेगा, नहीं तो ये जाम में फंसे रह जाएंगे आज पूरा दिन. बिलकुल बिलकुल. हाँ ना, ठीक. ओके. सो जाम खुललेला आहे. आपल्याला 7 वाजतापासूनच जाण्याची परमिशन दिली आहे. पटकनच इथून निघून जाऊ आपण आणि समोरची जे जर्नी असेल ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. ओके, गेलं पाहिजे. इसमें ड्रोन है ना, थोड़ा संभाल. ड्रोन है. हाँ ड्रोन. रात्रभरात मोसम खराब होऊन बहुत जास्त स्नोफॉल झाला होता.
ज्या कारण आज आपल्याला रस्त्यावर खूप सुंदर नजारे पाहायला मिळणार होते. हा भैया कसं वाटतंय? तब्येत ठीक आहे? थंडी वाजताय? ठंडी वाजते. ठीक आहे. भाई साहब जो आगे गए उनका कुछ फोन वोन आया क्या? ओके सो मित्रांनो, फायनली आपल्याला त्या पासवरून सोडलाय. खुशी बघत आहे पोट्याच्या अंगात. त्या जागेवरून आपल्याला सोडला आहे आणि आता आपण समोर जाणार. म्हणजे जो काल पूर्ण जाम लागला होता तो जाम तर खुल्ला आहे, पण आपल्याला सोडण्यात पण आलाय. म्हणजे आपण सक्सेसफुली बेस पर्यंत जाऊन पोहोचू शकतो आता. बहुत खुश, बहुत खुश, बहुत खुश. थोड्या समोर जाताच रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्नो दिसायला सुरुवात झाली. या स्नो मध्ये एंटर करताच पुन्हा एकदा टिल्लूची तब्येत खराब व्हायला सुरुवात झाली. एकीकडे टिल्लूच्या तब्येतीची काळजी घेणं सुरू होता, तर दुसरीकडे लोक त्या जागेवरच्या नजाऱ्यांचा आनंद घेत होते. छोट्या टिल्लीची तब्येत बिघडलेली आहे, त्यासाठी आपण थोड्या वेळ थांबलेलो आहोत या जागेवर. भैया जी अपन कहाँ पे पहुंचे अभी? ऐसा अभी हम जिंगजिंग बार से थोड़ा ऊपर पहुंचे हैं. ऐसे यहाँ पर स्नो पड़ी है और आप देख सकते हैं फ्रेश स्नो पड़ी है यहाँ पे. और यहाँ थोड़ी ऑक्सीजन की कमी भी रहती है. विंटर में तो पूरा बंद रहता होगा? पूरा बंद रहता है. 6 महीने तक ये क्लोज रहेगा. 6 महीने बाद खुल जाएगा. ये अभी खुल गया है. ये अभी सारे ट्रक वगैरह जा रहे हैं और हम भी अभी से हम जा रहे हैं ले को, और आपको ले ड्रॉप करेंगे. स्नो एकदम फ्रेश आहे, म्हणजे कालच पडलेली स्नो आहे. जिथं पाय ठेवता पायाचा ठसा पण उमटत आहे. दिसताय तेव्हा एकदम लुसलुसीत आहे हा. या जागेवर पूर्ण बर्फच बर्फ पडला आहे पूर्ण आजूबाजूला. यो यो ये हमारे मनोज कुमार पांडे जी, आइए मिलिए इनसे. पांडे नहीं. और एक साइड सो जाएगी. ओके ओके, नो वरीज. सब ठीक है? चलेगा कोई भी. ओके. जसा जसा आपण उंचावर जात होतो तसा तसा रस्त्याच्या दोन्ही बाजूला बर्फाच्या उंच उंच भिंती पाहायला मिळत होत्या. ज्या भिंती आता आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळणार होत्या. पूर्ण आईसच्या वॉल्स आहेत तिथं, आणि आईसच्या वॉल कापून या जागेवरून रस्ता तयार करण्यात आला आहे. याच बर्फामध्ये थोडी मस्ती मजाक करता यावी म्हणून प्रत्येक व्यक्ती गाडीच्या बाहेर उतरू लागले. दादा कहाँ गए? मर जाएगी वो लड़की. ज्या हाईटवर सध्या आपण बर्फासोबत खेळत होतो ती समुद्र सपाटीपासून जवळपास 4850 मीटर उंच होती. काश एक यशस्वी होती. लद्दाखकडे जाण्यासाठी बारालाचा हा एक महत्वाचा पास होता. या पासला पार करून फायनली आपण जाऊन पोहोचलो भरतपूर टेंट कॉलनीमध्ये, जो आपल्या एक्सपिडिशनचा बेस होता. ओके
सो फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत भरतपूर. या भरतपुर टेंट कॉलोनी, मिरीज टेंट भरतपुर टेंट कॉलोनी. यहाँ से फिर हम जाएंगे समिट कैंप. आज यहीं हम एक्लेटाइज करेंगे, थोड़ा सा रेस्ट करेंगे और कल फिर हम जाएंगे हमारा जो समिट कैंप है वहाँ, और समिट कैंप से हम रात को समिट पुश करके वापस आएंगे. एक्सपिडिशनचा पहिला दिवस तर आपला सुखरूप पार झाला, पण येणारे दिवस आपल्यासाठी खूप चॅलेंजिंग ठरणार होते, जिथे निसर्ग आपल्या प्रत्येकाच्या सहनशक्तीच्या क्षमतेची कसोटी पाहणार होता. तब्येत थोडीशी बिघडल्यासारखी वाटतंय. डोकं बहुत भयानक दुखून राहिलं आहे. वॉमिटिंग सारखं वाटतंय, पण उलटी येऊन नाही राहिली अजूनपर्यंत. शरीर पूर्ण एकदम ढिलं पडल्यासारखं वाटत आहे.